पण माझं म्हणणं आहे की मी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्या, त्याच्यात तुमचा फायदा आहे. आता जे MPSCचे आणि मेडिकलचे रिझल्ट आले त्याच्यामध्ये कट ऑफ पॉईंट कमी आहे बाकीच्यांचा, त्यांना मिळाल्या जागा, आणि ओबीसीचा कट ऑफ पॉईंट आणखी वरती गेला. म्हणजे खूप मार्क्स पाहिजे त्यांच्यापेक्षा, तरच आरक्षण त्या ओबीसीमध्ये तुम्हाला मेडिकल आणि MPSCमध्ये जागा. अरे फायदा त्याच्यात आहे. म्हणून मी विचारलं 4 दिवसापूर्वी, कोणीतरी शहाण्या माणसाने आम्हाला सांगा रे की फायदा कशात आहे. तुम्हाला शिक्षण आणि आरक्षण आणि त्याच्या आर्थिकमध्ये पाहिजे ना, मग त्याच्यात फायदा आहे. बरं, विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मदत आज ओबीसी पेक्षाही जास्त मदत मराठा समाजाला मिळते आहे. जी फी ओबीसीला आहे तीच फी मराठा समाजाला, जी स्कॉलरशिप त्यांना तीच मराठा समाजाला आहे. एवढंच नाही, त्यांना सगळी वसतिगृह सगळीकडे मिळाली. मुलींचं वेगळं, मुलांचं वेगळं. त्यांच्या कार्यालयाला जागा फुकट मिळाल्या. ओबीसीच्या कार्यालयाला जागा फुकट मिळत नाहीत. ओबीसीची विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृह नाहीत. ज्यांना वसतिगृह मिळालं नाहीत सारथीमध्ये मराठा समाजाला, त्यांना 60,000 रुपये महिना वर्षाला मिळतात. 60,000 रुपये घ्या आणि कुठे राहा आणि शिका. आम्हाला नाही. आता आम्ही भांडून 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 ते केलं आहे. म्हणून मी नेहमी त्यांना सांगतो, उलट आहे आता मंत्रिमंडळात की बाबांनो, त्यांना जे देतात ते आम्हाला ओबीसीला द्या. ही उलटी मागणी आहे आमची. आणि म्हणून 23 जानेवारी 24ला काहीतरी एक GR निघाला की मुख्य सचिव आणि इतर जे सचिव त्यांची कमिटी, आणि त्यांनी हे बघावं की सगळ्यांना सारखं तरी मिळालं पाहिजे. अरे कसला काय गुंडाळून ठेवलं त्याला, यांच्या इकडे चालू आहे. शेवटी मी भांडलो परत, आणि आमची सुद्धा समिती करा. त्यावेळेला ही जी आहे ही समिती ओबीसी समिती सुरू झाली. आणि ओबीसी समिती सुरू झाली, 2 मीटिंग झाल्या, मोकळेपणाने बोलायला मिळालं. कारण मी जे काय बोलतो आहे ते विधानसभेत सुद्धा बोललो, ज्यावेळेला मी मंत्री नव्हतो होता मार्चमध्ये बजेट सेशनच्या वेळेला, पण लक्ष दिलं नाही. आता मोकळेपणाने बोलतो, सगळ्यांचं लक्ष आहे. मला वाईट वाटतं एका परिस्थितीत. सन्माननीय पवार साहेब 2-3 वेळा बोलले, आज परत बोलले. मी बोलणार नव्हतो. त्यांनी आम्हाला आरक्षण लागू केलं, आम्ही त्यांचे 100 वेळा आभार मानले. पण ते म्हणतात, बघा मराठा समाजाच्या समितीमध्ये एक ओबीसी आहे, म्हणजे कोणते गिरीश महाजन. बाकी सगळे ते आता तिथे काय गिरीश महाजन करतात, त्यांना किती व्हॉइस आहे, आवाज आहे त्यांचा माहीत नाही मला. आणि इथे ओबीसीमध्ये एकाच जाती एकाच समाजाचे लोक आहेत. पवार साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण पवार साहेब ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मराठा समाजासाठी समिती निर्माण झाली. तुमच्या हातात होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही अध्यक्ष, आणि तुम्हीच आमदार मंत्री वगैरे जे काय होते त्यांच्या दृष्टीने तुम्ही निर्णय घेत होता. तुम्ही त्या मराठा समितीमध्ये अजितदादा पवार आणि जयंतराव पाटील यांना पाठवलं. शिवसेनेतर्फे एकनाथराव शिंदे आणि सुभाष देसाई गेले. काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण गेले. का नाही आपण म्हटले, अरे एकाच समाजाची कशी समिती करता रे, घ्या ना कोणतरी ओबीसी, घ्या ना. ते गेल्यानंतर परत मग त्याच मार्गाने चंद्रकांत दादा पाटील यांची मराठा समिती आली. त्यांनी झटाझट निर्णय घेतले, आणि किती निर्णय. म्हणजे आमच्या ओबीसी महामंडळाला
जिथे आता हे अध्यक्ष होते आमचे बापू भुजबळ, झाले त्याला 15-20 वर्ष. 25 वर्षामध्ये 2500, 25 वर्षात. आणि 3 वर्षामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाज 25,000 कोटी रुपये दाखवलं. मी म्हटलं हे बघा, एवढंच नाही, मी दाखवलं यावेळेच्या बजेटमध्ये ओबीसी महामंडळाला आणि मराठा म्हणजे अण्णाभाऊ पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळ, अण्णासाहेब पाटील 750 कोटी रुपये त्यांना द्या, आणखीन द्या, आमचं काहीच म्हणणं नाही हो. 750 कोटी. आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी. 5 कोटी. मी बोललो, विधानसभेत बोललो, कोणी लक्ष दिलं नाही. आणि आता ज्या वेळेला मी हे बावनकुळे साहेबांना ह्या सगळ्यांना जे दाखवलं, तेव्हा ते म्हणाले हे असं आहे. म्हटलं हे असंच आहे. आणि म्हणूनच ते 25,000 कोटीवर गेले. आणि आम्ही 2005च्या 25 वर्ष झाले आहेत. हा भेदभाव का? त्याच्यासाठी कोणी बोललं नाही. पवार साहेब ज्या वेळेला हे सगळं जरांगे 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला ते हे उपोषण करत होते, ते आमचे हे सत्संग मुंडे तिकडे होते, त्याच्या अगोदर 25 वेळा त्या जरांगेनं उपोषण केलं. कोणी त्याला विचारलं सुद्धा नाही. ते करायचे आणि सोडायचे, करायचे आणि सोडायचे. पण यावेळेला काय झालं, ज्यांना कंटाळला त्यांनी जा, बरं का, ज्यांना ऐकायची कथा त्यांनी, हे आमची ओबीसी कथा आहे बाबा, पण ही सत्य कथा आहे. उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले. सरकारनं त्यांना सांगितलं असेल, त्यांना अरे उठवा बाबा, त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन. तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या. म्हणून पोलीस, महिला पोलीस सगळे गेले त्यांना आणायला. त्यांनी सांगितलं नाही, मी आता का झोप लागलेली आहे मला, आपण उद्या सकाळी या. रात्रीतून मिटिंग झाल्या. त्याच्यामध्ये काही आमदार होते. होय, पवार साहेबांचे आमदार होते. मी नावं सुद्धा घेतलेले. त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज महाराष्ट्र, काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले. आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला. घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे. महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला. 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले. हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा. आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी. हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही, किती मार खायचा डोकी. आणि मग केन चार्ज ज्याला म्हणतात, लाठीचार्ज झाला. मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज केला. आणि त्याच्यामध्ये लागला, अनेकांना मार लागला, मान्य आहे मला. पण पवार साहेबांनी अगोदर विचार करायला पाहिजे का झालं. आणि बरं तिथे गेले तर मग पोलिसांकडे सुद्धा जाऊन यायचं. 84 लोक कसे जखमी झाले. पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. आणि हा बाबा मोठा लीडर झाला ताबडतोब. आणि मग निवडणुकीसाठी सुद्धा जे आहे यातली जी मंडळी जी आहेत ना, त्याच्या जाऊन पाया पडायचे. काय मग त्यातले जे आहे स्थानिक आमदार, त्यांना घरी बसवण्याचं काम आपल्या सगळ्या ओबीसी वर्गानं अतिशय इमानदारी केलं. अनेक वर्ष ते निवडून येत होते. अनेक वेळा मीच जायचो त्यांना मतं द्या सांगा, 4-4 मिटिंग करायचं.
आणि त्यावेळेला तुम्ही सांगा. त्याच्यानंतर आता हे मुंबईत आले, 4 दिवस मुंबई बंद, मुंबईचा सगळा भाग, त्रास किती काय किती सगळं पाहिजे. पवार साहेबांनी सांगायला पाहिजे होतं ना. आणि त्याच्या अगोदरची गोष्टच मला सांगतो. आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा. अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मिटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही. तुम्ही का नाही आलात? आणि तुम्ही आलात नाही, मी तुमच्या घरी गेलो, दिवसभर टीव्हीला चालू होतं भुजबळ, अचानक पवार साहेबांच्या घरी हजर. मी 2-3 तास बसलो, म्हटलं भेटणारच आज. आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही राज्याचे नेते आहात, देशाचे तर आहात, राज्याचे तर आहातच ना. आणि त्यांनी त्यावेळेला शोधलं, हो समाजामध्ये भांडणं लागलीत, ते त्याच्या लग्नात जात नाही, ते त्यांच्या हॉटेलमध्ये जात नाही. मग म्हटलं तुम्ही हे का आलात नाही? तुमची जबाबदारी नाही? तुम्ही ज्येष्ठ नेते आम्ही म्हणतो, तुमचं काम आहे ना की असं करू नका सांगायचं. तुम्ही मिटिंगला येत नाही आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडायला, तेव्हा तुम्ही आलात नाही. आणि आता आमचं वाटोळे झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय. मी सांगितलं की हे जे आहे हा जार तुम्हाला पटतो का सांगा. म्हणतात हैदराबाद गॅझेटने एक मार्ग मराठ्यांना दाखव. काय मराठ्यांना मार्ग दाखव? मला बोलवलं, ज्या दिवशी निर्णय झाला मला बोलवलं. मी होतो, पंकज भाऊ आणि समीर भाऊ, आम्ही सकाळी गेलो, सगळे कागदबरोबर घेऊन गेलो मुख्यमंत्र्यांकडे. तिथे 2 उपमुख्यमंत्री बसले होते. ते म्हणाले आम्ही हैदराबाद गॅझेट मान्य करायचं ठरवलं. म्हटलं म्हणजे माझं काय म्हणणं नाही. मी हैदराबाद गॅझेट काढले बाहेर 1921 आणि 31. म्हटले बघा, याच्यात कुणबी वेगळे लिहिलेत, मराठा वेगळे लिहिलेत, कुणबी वेगळे, मराठा वेगळे. टोटल लोकसंख्येच्या 1% किंवा 0.3% एवढेच आहे. द्या ना, कुणबी असतील तर द्या बाबांनो. एवढंच. मी GR पाहिलं नाही, मला कोणी GR दाखवलं नाही. आणि मग संध्याकाळी हे सगळं संपवण्यासाठी GR घेऊन गेले. आणि त्या GR मध्ये काय होतं? मराठा समाजातील पात्र व्यक्तींना, मराठा समाज, कुणबी समाजाचे किंवा मराठा कुणबी मराठा नाही, मराठा नाही. मुद्दा असा तुम्ही समजून घ्या, न्यायमूर्ती शिंदे कमिटी नेमली, बरोबर आहे का? तर कुणबी समाजाचे दाखले तिकडे आंध्र प्रदेशमध्ये, निजामशाहीमध्ये, तेलंगणामध्ये. ती कमिटी, न्यायमूर्ती कमिटी तिकडे गेली. 6-6 महिन्यांनी त्यांना आपण मुदतवाढ दिली. 2 वर्षाचं काम चाललं आणि त्यांनी लाखो डॉक्युमेंट्स चेक केले आणि त्यातून शोधून काढले 2,18,000 काहीतरी कुणबी सर्टिफिकेट त्यांनी दिली. आता मला सांगा, जर शिंदे समितीने हे काम पूर्ण केलं, अहवाल मंत्रिमंडळाला सादर केला, तो मंत्रिमंडळाने मान्य केला, मग आता काम काय राहिलं? परत आता हैदराबाद गॅझेट कशाला? मग हैदराबाद गॅझेट कशाला? तर त्याचं उत्तर या GR मध्ये. ज्यांना नोंदी ज्यांच्या झाल्या नाहीत अशा मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी खालील प्रक्रिया राबवण्यात यावी. अरे, आणि ते पण कसं? नातेवाईक नाही, नातेसंबंध. नातेवाईक म्हटलं का रक्ताचा नातेवाईक, नातेसंबंध. मग बायकोच्या बाजूने असेल, इकडे तिकडे कुणाच्याही बाजूने असेल. अरे बसा ना बाबा, तुम्ही शांतपणे. पुढे या, आवाज मागे येत नाही. पुढे मागे येत नाही तर पुढे येऊन बसा. घरा धुडून ओरडतोय, तुम्ही काय सांगता? मला नातेवाईक तो नाही, नातेसंबंध. म्हणजे कोणी कुणाचं करायचं. एकाने तर पत्रक काढलं, मी कुणबी आहे, कोणाला पाहिजे असेल सर्टिफिकेट मराठा समाजाचं मला सांगा, मी जे आहे ते ॲफिडेविट द्यायला तयार आहे. अरे, कोणी कुणाला? म्हणजे इकडचा चंद्रपूरचा असेल, गडचिरोली एखादा जर मराठा समाज असेल किंवा नागपूरचा, तो पार लातूरच्या याला सर्टिफिकेट देईल, ॲफिडेविट. हो,
हा पण कुणबी आहे. अरे पण त्याच्यामध्ये अगोदर पात्र मराठा हा शब्द असतो. मराठा पात्र व्यक्तींना, पात्र मराठा व्यक्तींना हे द्यावं. त्या जरांगेंनी सांगितलं हा पात्र शब्द काढा. मंत्र्यानं तिथेच बसवलं. 1 तासामध्ये GR बदलून आणला आणि तो पहिल्या याच्यामध्ये जो पात्र शब्द होता तो काढून टाकला आणि दुसऱ्या याच्यामध्ये तो म्हणजे कोणी येता या अपात्र आले तरी चालतील असा त्याचा अर्थ झाला. काय करायचं हे सगळं माझ्याकडे आहे. आणि हे हायकोर्टाचे डिसिजन्स आहे. मराठा आणि कुणबी ह्या 2 वेगवेगळ्या जाती आहेत. मराठा आणि कुणबी हे एकत्र मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे. हे हायकोर्ट म्हणताय, मी नाही. हे हायकोर्टाचे सगळं म्हणणं आहे. आणि हे चुकीचे जे आहेत ते GR. आणि म्हणून आम्ही कोर्टात चाललो, लढणार. आणि एवढंच नाही, आता तर आम्ही एवढं दाखवलं त्यांना की हे बघा